कहूंगा कि खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या। तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अक्षय कोठाळे। मी आचार्य चाणक्य डॉक्टर्स अकॅडमी या ठिकाणी ट्युशन लावण्यासाठी आपले पठाण सर, म्हणजे ज्यांनी आतापर्यंत जर बघितलं आपण तर ग्रामीण भागामध्ये असे डिजिटल बोर्ड व इतक्या सुखसुविधा व इतक्या कमी किमतीत नीट साठी तयारी करून घेण्यासाठी कोणत्याही क्लासेस मध्ये दिसून येत नाही व ते आपल्याला पर्सनल म्हणजे वैयक्तिक मार्गदर्शन आपल्याला ते देणार आहेत। तर आपलं जर लक्ष बघितलं तर संभाजीनगर, नांदेड किंवा अनेक उच्च दर्जाचे क्लासेस वगैरे अशा ठिकाणीच आपलं लक्ष असतं, परंतु आपण ग्रामीण भागातूनही आपल्या नीटची तयारी म्हणजे आता जर बघितलं 2024 साठी नीटसाठी जवळपास 24 लाख फॉर्म पडलेले आहेत। तर ही तयारी तर या कॉम्पिटिशन मधून या स्पर्धेमधून आपल्याला निघायचं आहे आणि ती स्पर्धा आपल्याला आपल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असल्यामुळे त्या ठिकाणून आपण निघू शकत नाही। याचा अर्थ असा नाही की आपण ग्रामीण भागातून असून आपण इथून निघू शकत नाही। त्यामुळे आपल्याला आता या ठिकाणी शिकून व आपल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घेऊन शिकायचंय, या कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे व आपल्यालाही नीट मध्ये येणाऱ्या MBBS सारख्या MBBS चा असणाऱ्या अवघड शिक्षणामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व होऊन आपल्याला ते शिक्षण घ्यायचंय आणि आपल्यालाही डॉक्टर बनायचं आहे व आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करायचं आहे। त्यामुळं आपण हा क्लास जॉईन करून सरलाही सहकार्य करू व आपल्या उज्ज्वल जीवनासाठी आपणही स्वार्थी म्हणजे आपणही आपलं जीवन घडवू। तर एवढं बोलतो व माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षक महर्षी APJ अब्दुल कलाम, वीर भगतसिंग यांना सर्वांना अभिवादन करतो। आज या ठिकाणी चाणक्य अकॅडमीचं उद्घाटन सोहळ्यानिमित्त असलेले सर्व पाहुणे मंडळी, सर्व उपस्थित, सर्व समुदाय, सर्व समाजाचे लोक, कॅमेरामॅन असतील, पत्रकार लोक आहेत, त्यांचा सुद्धा मी धन्यवाद देतो। आज या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं भाऊ आमचे मार्गदर्शक प्रत्येक वेळेस करत असतात, पण मला एवढं सांगायचं या निमित्ताने, ज्या विद्यार्थ्यांना राजकारणात यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर मध्ये यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना समाजसेवा करायची आहे, त्यांच्या मनामध्ये समाजसेवेचा भाव असला पाहिजे। राजकारण हे समाजसेवेचं साधन आहे। आज प्रत्येक वेळेस आपण बघितलं असेल की डॉक्टर असेल, NET सारखे क्लासेस असेल, पण ज्यावेळेस तुम्हाला समाजकार्यात यायचं असेल किंवा तुम्हाला डॉक्टर बनायचं असेल तर तुमच्या मनात सेवाभाव असला पाहिजे, कारण हे सेवेचं साधन आहे। आर्थिक फायद्यासाठी कोणीही व्यक्ती राजकारणात असो, सामाजिक सेवेत असो किंवा डॉक्टर सारखे फील्डमध्ये याच्यामध्ये येता कामा नये। आपल्यासारख्या नवयुवक तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे, समाजसेवेत आलं पाहिजे, डॉक्टर्स बनले पाहिजे, इंजिनियर बनले पाहिजे। सर्व नवयुवकांनी पुढाकार घेतला पाहिजे। जोपर्यंत तुम्ही नवयुवक पुढे येणार नाही तोपर्यंत एक क्रांती घडणार नाही। 1942 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेट एज्युकेशन हेरिटेज आणि ऑर्गनायझर म्हणजे शिका, संघटित आणि संघर्ष करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 वेळेस सांगितलं होतं। त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला महामार्ग दिलेला आहे, तो संविधानाचा, राईट टू फ्रीडमचा, राईट टू एज्युकेशनचा, राईट टू फ्रीडमचा, आपले फंडामेंटल राईट्स आहे। प्रत्येकाला आपलं भविष्य असतं, तर त्या भविष्यामध्ये असताना सामाजिक सेवा खूप महत्वाची आहे। ज्यावेळेस आपण हिंमत करणार नाही, आज तुम्ही बघितलं असेल मंगेशराव हे खासदारकीसाठी उभे आहेत, पण मंगेशराव खासदारकीसाठी उभे असताना सर्वसामान्य कुटुंबाचा व्यक्ती ज्यावेळेस समोर येत असतो त्यावेळेस किती त्याला विरोध होतो, याचं जिवंत उदाहरण तुम्ही बघितलं असेल। ज्यावेळेस आमच्यासारख्या गोरगरीब कुटुंबाचा व्यक्ती मार्केट कमिटीला निवडून येतो त्यावेळेस किती त्याला विरोध होत असेल। या सर्व गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे, नवयुवकांनी पुढे आलं पाहिजे। आणि मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो जावेद सरांचं
की त्यांनी कुठेतरी समाजसेवेचं साधन उपलब्ध केलेलं आहे. आमच्यासारखे आज भाऊ मुस्लिम समाजात खूप सारखे लोक जे आहेत अशिक्षित आहेत, पण आज जावेद सरांचं मी कौतुक करतो की त्यांनी आम्हाला कुठेतरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. नाही, पण आमचा समाज आज भंगार विकण्यात आहे, खूप सारा म्हणजे पुअर कंडिशन आहे. पण एज्युकेशन खूप महत्वाचं आहे. एज्युकेशन शिक्षण खूप महत्वाचं आहे. त्या माध्यमातून तुमचं धन्यवाद देतो. आम्हाला इथं बोलवलं, आमचा मान सन्मान केला. सर्व आमचे मार्गदर्शक इथं बसलेले आहे, यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ, सन्माननीय कलेक्टर साहेब असतील, सन्माननीय DYSP साहेब असतील, सन्माननीय आमचे मार्गदर्शक असतील. हे जे व्यासपीठ आहे आज या फुलंब्री तालुक्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. ज्यावेळी आम्ही अभ्यास करायचो पुण्यासारख्या ठिकाणी, एखादा नवीन जेव्हा कलेक्टर होतो तेव्हा त्यांना बघण्यासाठी कुठे कुठे सर आम्ही जायचो, कार्यालयामध्ये त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कुठे कुठे जायचो. तर हे पॉवर आहे, ही खुर्चीची पॉवर आहे. आपण अभ्यास केल्यानंतर इथून इथपर्यंत येण्यासाठी जो संघर्ष लागतो तो त्यांनी केलेला आहे, आणि तो संघर्ष आज आपण जवळून बघतो आहोत. खरंच जर आपल्याला काहीतरी करण्याची उमेद असेल, काहीतरी करण्याची जिद्द मनामध्ये असेल तर आपण ते करून दाखवू शकतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या समोर बसलंय. सगळ्यांना फक्त एवढंच सांगेल, आपल्याला जे काही करायचं आहे, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, जे काही आपलं स्वप्न आहे, स्पर्धा परीक्षा असतील, तन मन धनाने पूर्ण ताकदीनिशी सगळ्या गोष्टी, सगळा त्याग करून आपण त्या गोष्टी मागे लागायला पाहिजे, तरच ते साध्य होतं. सरांनी आपल्याला हे सांगितलंच असेल. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा आदर सत्कार सन्मान केला, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे, धन्यवाद व्यक्त करतो.